प्रदीप गायकवाड, आपला मोबाईल आमच्या पंचांकडे आहे, आपण तो घेऊन जा. प्रदीप गायकवाड. ओके, चला यानंतरची मॅच हरदेव स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय नितीनजी राजगिरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत. सन्माननीय नितीनजी राजगिरे, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने मनस्वी स्वागत. चला विनंती आहे, फिल्डिंग टीम सुजोत 11 लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चार धावा इथे मिळत आहेत. चौकार आलाय. आजच्या दिवसातली शेवटची लढत. एका बाजूला CI11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुजोत 11 या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. CI11 हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. 4 धावा. बॉल हवेत, फटका फसलाय आणि स्वप्नील गामणे यांचा झेल इथे ड्रॉप झालाय. स्वप्नील गामणे सारख्या फलंदाजाला तुम्ही इथे जीवदान देऊ शकणार नाहीये, कारण आज स्वप्नील गामणे यांनी
2 अर्धशतकं नोंदवली आहे त्या मैदानामध्ये आणि अशा फलंदाजाला तुम्ही इथे जीवदान देऊन या मॅच मध्ये पराभवाला निमंत्रण देत आहेत. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. गोलंदाज तयार, बॅकफुटला गेले, चांगला फटका, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवलं जाते, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर आहे, धावसंख्या 4. सिया 11 ने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मॅच मध्ये. आडव्या बॅटने बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय, तिथे धाव नसणार. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली आहे. धावफलकावर 4. गोलंदाज अनुज मौर्य यांना आपण पाहतोय. फुलर लेंथ वरचा बॉल मनगडाच्या सहाय्याने बॉलला वळवलं जातं. एक सिंगल कंप्लीट होईल, 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 5. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही जर पाहिला ना तर मैदानावरती सुरू आहे. पहिल्या चेंडूवर एक चौकार आला, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक गोलंदाज अनुज मौर्य यांनी देखील केलंय. आयकॉन आहेत. चांगला बॉल, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 5. थोडासा वेळ वाचवा, कारण ही मॅच आपल्याला आजच्या आजच पूर्ण करायची आहे. बॅड लाईटचं कुठलं अपील स्वीकारलं जाणार नाही. आयोजक कमिटीच्या वतीने हा निर्णय आला. त्यावेळेसचा बॉल मिड ऑफच्या दिशेने अडवला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, एक सिंगल मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 6. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 5 धावा झाल्या. दुसरं षटक आशुतोष भावसार यांच्या हातामध्ये देण्यात आलं आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे. धावसंख्या 6. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस मिलाप व्यवस्थित झालेला नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये एकच धाव. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सुंदर आयोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा. सिडको प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवणं तितकं सोपं नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडू कधी गुंगारा देईल, कधी हुलकावणी देईल ते सांगणं फार कठीण असतं. आणि याही परिस्थितीमध्ये चांगली फिल्डिंग. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. सुरजन घुगे यांच्या वतीने राहुल बरके यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचे पारितोषिक आहे. ओहो, बिग हिट यावेळेस केला जातोय. बॉल सीमारेषा पार आणि इथे मिळतोय षटकार. धावसंख्या 14. 14 धावा धावफलकावर. एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल बरके यांच्या बॅट मधून हा फटका आहे. वाह, यावेळेस कलात्मकता पाहायला मिळाली आहे. बॉल सीमारेषा पार, अजून एक चौकार. सुरजन घुगे यांच्या वतीने राहुल बरके यांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं प्राइज आहे. 2 ओव्हर नंतर 18 धावा. 5 ओव्हरची मॅच, अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वप्नील गामने
दुसऱ्या बाजूला राहुल बरके, 2 फलंदाज, एक जीवदान मिळालं स्वप्नील गामणे यांना. आज प्रभावित करणारा खेळ स्वप्नील गामण्यांचा राहिला या मैदानामध्ये. प्रभावित केले आज आणि गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि फक्त 2 धावा दिल्या. ती त्या मॅच जिंकले. सुपर ओव्हर मध्ये बिग हिट यावेळेस, समोरच्या दिशेने आक्रमण, बॉल लॉंग ऑन, सीमारेषा पार, मिळतोय षटकार. धावसंख्या 24 या आकड्यावर, 24 रन्स, 24 धावा धाव फलकावरती. बिनबाद 24 अशी धावसंख्या. स्वप्नील गामण्यांना आपण स्ट्रायकर इनकडे पाहतोय. ओहो, यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 26. धावा. स्क्वेअर कट, वाह, लाजवाब, अफलातून फटका. यावेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. कलात्मकता इथे बघायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, क्रिकेटचा पुस्तकी फटका, चौकार. धावसंख्या 30 या आकड्यावर, 30 रन. क्रिकेटमध्ये झेल फार महत्वाचे असतात. चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावर नको. आक्रमण यावेळेस करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक थोडासा पुढे चेंडू पडला. यावेळेस आज नशिबाची साथ आहे स्वप्नील गामणे यांच्या सोबत. एकच धाव. धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना सिडको प्रीमियर लीगचे आयोजन. आज पहिला दिवस. आज बरेचसे रंगतदार सामने झाले. एकूण 5 दिवस ही स्पर्धा आपल्याला आनंद देणार आहे. बॉल हवेत, यावेळेसचा चेंडू, यावेळेस देखील क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय. सीमारेषेच्या जवळ बॉलला अडवलं. तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 33 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार जर केला तर गोलाकार मैदान आहे, सुंदर मैदान आहे आणि आउटफील्ड तितकीच वेगवान आहे या मैदानाची. धावसंख्या या 2च्या मदतीने वाढली आहे, 33. ओहो, यावेळेस देखील क्षेत्ररक्षकाला हुलकावणी आहे. बॉल सीमारेषा पार, अजून एक चौकार. तीन ओव्हर नंतर 37. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 37. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या डावामध्ये अजूनही 2 षटके येणं बाकी आहेत. सन्माननीय जावेद भाई शेख या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. स्वराज क्रिकेट क्लब आणि सिडको प्रीमियर लीग मध्ये जावेद भाई शेख यांचं मनापासून स्वागत. राहुल बर्के 3 चेंडू आणि 3 षटकार जर खेळत असतील तर शैलेंद्र शिरसाट यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आडव्या बॅटने बॉलला खेळलं. एकच धाव. धावसंख्या 38. 38. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. गोलंदाज अनिश खान ज्यांनी आज खूप चांगली गोलंदाजी केली आहे. बिग हिट यावेळेस राहुल बर्के यांच्या बॅट मधून ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने आक्रमण. षटकार. धावसंख्या 44. राहुल बर्के 8 चेंडू 23 वर नाबाद. स्वप्नील गामणे 12 चेंडू 21 वर नाबाद आहे.
खरं तर ही वेळ सरावाची आहे आणि त्याच वेळेमध्ये फलंदाजी देखील त्याच पद्धतीने होताना दिसतं. हो, यावेळेस स्टॉपेज. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार. धावसंख्या 48. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू असताना 48 धावा. क्लीन बोल्ड. आज अनिश खान यांनी बऱ्याचशा यष्ट्या उडवल्यात. आज एक स्टंप देखील तोडलाय. एक बाद 48. पहिली विकेट आली आहे. राहुल बरके बाद झाले. नवीन फलंदाज चला. योगेश उफाडे. चला थोडस फास्ट. एक बाद 48. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 48 झाली. एक फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज योगेश उफाडे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी अनिश खान यांना आपण मैदानावरती पाहतोय. बिग हिट यावेळेस लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय. आल्याबरोबर योगेश यांच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक षटकार. चांगला बॉल यावेळेस निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. 4 ओव्हर नंतर 54. 4 ओव्हर संपल्यात, 54 झाल्यात. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडंसं फास्ट खेळूयात. फिल्डिंग टीम तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ वाचवा. तुम्हाला अंधार होईल. शेवटचे 6 चेंडू हरीश बच्छाव स्वतः होणार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चला थोडंसं फास्ट. पहिलाच बॉल आक्रमण केलंय आणि चेंडू सीमारेषा पार जाईल. स्वप्नील गामण्यांच्या बॅट मधून अजून एक चौकार. धावसंख्या 58. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. शेवटचं षटक. हाणामारी केली जाईल, आक्रमण केली जातील आणि तो प्रयत्न इथे फलंदाजांना करावाही लागेल. 58 झाल्यात. गोलंदाज हरीश बच्छाव गोलंदाजी करण्यासाठी. समोर जर पाहिलं तर स्वप्नील गामणे. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस संपर्क नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या 58. 58. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस वाईट बॉल डावेष्टीच्या बाहेर. पंचांनी ते गोलंदाजाला दंडित केलंय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या 59 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. हरीश बच्छाव तयार होत आहेत. यावेळेस देखील व्हाईट बॉल. हा चेंडू देखील खराब आहे
अतिरिक्त धाव इथे देखील मिळते. धावसंख्या 60. धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. मिक्स्टर एक्स्ट्राच रोखाव्या लागतील. 1 बाद 60. ओव्हर नंबर 5 सुरू असताना आक्रमण मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. बॉल सीमारेषा पलीकडे. एक दमदार स्ट्रोक षटकार. धावसंख्या 66. पुढे टाकलं होतं. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावा झाल्या 67. चांगला बॉल यावेळेस डॉट बॉल येत असताना एक चौकार एक षटकार जरूर आला. परंतु मागच्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर चांगली गोलंदाजी देखील. फलंदाज धावबाद. यावेळेस देखील खराब चेंडू आहे. ओम नवीन फलंदाज. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. परंतु क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पहिला डाव संपलाय. 70 बनवल्यात. जिंकण्यासाठी 71चं आव्हान आहे. चौतीस धावा स्वप्नील गाभणेने नाबाद बनवल्यात. एक झेल त्यांचा निसटला आणि त्यानंतर त्यांनी केलेली तुफान फलंदाजी. चला लगेच फिल्डिंग लावा. CI11 आपल्याला विनंती आहे. चला CI11 चला ना थोडस फास्ट. चला. फलंदाज चला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच चला. 2 71 धावा बनवायच्यात 5 ओव्हर मध्ये. चला बॅटर चला. 2 सलामीचे फलंदाज चला.
फिल्डिंग लावून घ्या लगेच. 71चं आव्हान आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. आपल्याला ही मॅच आजची आज पूर्ण करायची आहे. याची नोंद सर्वांनी घ्या, दोन्ही टीमने घ्या. फलंदाज चला, तुम्हाला वेळ होईल, तुम्हाला अंधार होईल. चला लवकर. एका बाजूला CI11, दुसऱ्या बाजूला सुजोत 11. या दोन संघांमध्ये ही मॅच. पहिला डाव संपलाय. 70 बनवल्यात. 71चं टार्गेट. अनुज मौर्य आणि आकाश मोरे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक इथे होताना दिसतंय. बिग हिट यावेळेस. बॉल सीमारेषा पार. चौकार. आकाश मोरे यांच्या षटकारासाठी बंडू यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे आकाश मोरे यांच्या षटकाराला. बॉल सीमारेषा पार आहे. 4 रन चौकार आहे. तर रिव्ह्यूची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मदत पुढच्या एकदा घेण्यात येते. फेअर डिलिव्हरी. शानदार फटका. अजून एक चौकार. धावसंख्या 18. 1 ओव्हर नंतर 18 रन. 71 बनवायच्या. 71 बनवत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 18 झाली. विनंती आपण सूचना करा. टीम मीटिंग्स नकोय. विनंती आपण सूचना करा. टीम मीटिंग्स नकोय. फिल्डिंग टीम चला प्लीज. विनंती आपल्याला आहे. 1 ओव्हर नंतर 18. ओव्हर नंबर 2 ला तो सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज क्रिकेट लवर बंडू यांच्याकडून आकाश मोरे यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक. 24 चेंडू 53 धावा. अभि गोलंदाजी करण्यासाठी 24 बॉल 53 रन. अभि तयार. समोर खेळलाय. बिटवीन द गॅप. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे हा फटका. खाली इलाका और वहा धमाका. चौकार. धावसंख्या वाढली. धावफलकावर 23 धावा. 23. 23 चेंडू 48 धाव्यांची अजूनही गरज. 23 बॉल 48.
यावेळेस देखील समोर बॉलला खेळलंय, बिटवीन द गॅप, क्षेत्ररक्षकाला संधी नसेल, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, अजून एक शानदार चौकार. याच पद्धतीने आक्रमण हाच एकमेव पर्याय या मॅच मध्ये. क्रिकेट लवर बंडू यांच्याकडून आकाश मोरे यांच्या प्रत्येक चौकाराला 200 आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं प्राइज. 27 22 चेंडू आणि 44 ची आवश्यकता. आकाश मोरे आणि अनुज मौर्य चांगली सुरुवात इथे करून देत आहेत संघाला. याच पद्धतीने खेळावं लागेल. 71 चे लक्ष आहे. 5 ओव्हरची मॅच, आजच्या दिवसातली शेवटची लढत. शॉर्ट बॉलचा वापर, मिड विकेटला पुलचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन. एकदा पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. धावसंख्या 28. समीकरण बदललं. 21 चेंडू मध्ये 43 ची आवश्यकता. सिडको प्रीमियर लीग आज पहिला दिवस, पहिल्या दिवसातली शेवटची मॅच. एका बाजूला सिया 11 तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुज्योत 11. या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. 21 बॉल 43. लॉफ्ट केला यावेळेस. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. धावा 4, चौकार. समीकरण बदललंय. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक, 39 ची गरज. प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण हे क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटच्या मैदानावर सातत्यानं संघर्ष पाहायला मिळतो. संघर्ष करण्यासाठी ताकद नाही तर जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीम्सला. 20 चेंडू 39, 32 झाल्यात. स्विचिटचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका फसलाय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि इथे मला वाटतंय कॉट बँड साठी रिव्ह्यू नसेल. कॉट बँड साठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. ऑनफिल्ड जो निर्णय तो अंतिम आहे. चला वेळ वाचवा. दोन्ही पंच चर्चा विनिमय करतायत. तदनंतर ऑनफिल्ड जो निर्णय तो निर्णय अंतिम इथे ग्राह्य धरण्यात येईल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. बिनबाद 32 धावा फलकावर. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना 19 बॉल 39 असं समीकरण आता बनलंय. चला वेळ 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 थोडासा वाचवा. गोलंदाज अभि, समोर अनुज मौर्य. पुढे टाकलाय. चांगला बॉल यावेळेस. एकच धाव मिळते. चांगला चेंडू. ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर 33, बिनबाद 33. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. अठरा बॉल 38, 18 चेंडू 38 ची गरज. 2 ओव्हर नंतर 33 झालेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं, स्वप्नील गामने यशस्वी गोलंदाज. आज फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेला खेळाडू. स्वतः कर्णधार आहेत. जबाबदारी मोठी आणि आज हे मैदान गाजवले. सिडको प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच दिवशी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. परंतु समोर अनुज मौर्य 9 चेंडू आणि 23 धाव्यांवर 3 नाबाद फलंदाजी करतायत.
त्यांच्याकडून देखील अपेक्षा आहे, त्यांच्यावर नजर आहेत. 18 बॉल 38 ची गरज. सुजोत 11 हा संघ बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला. अचूक टप्पा. गती नाहीये परंतु टप्पा खूप चांगला आहे. स्वप्नील गामने. खांद्यावरचा चांगला कंट्रोल. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे. या मैदानावर सातत्याने सराव करत आलेत. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. स्वतः इंटरेस्टेड आणि यस झाला झेल. फलंदाज बाद. अनुज मौर्य यांना माघारी जावं लागेल. एक लाजवाब झेल पकडतायत आज स्वप्नील गामने. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालेत. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडला आणि हा आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल. अनुज मौर्याची मोठी विकेट आली आहे. पहिला मोठा धक्का. 16 बॉल 38 ची गरज. फलंदाज थोडस लवकर झाला कारण तुम्हाला अंधार होईल. 16 बॉल 38 विजयाचं समीकरण बनलंय. सुंदर फटका आहे. वाह जबरदस्त स्ट्रोक. आशुतोष भावसार यांच्या बॅट मधून एक दमदार षटकार. धावसंख्या 39. 15 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 32 धावांची आवश्यकता. 15 बॉल 32. गोलंदाज तयार. स्वप्नील. यावेळेस चांगला बॉल. ही लाईन खूप चांगली आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल गेलाय. धाव नसेल. एकोणचाळीस धावा. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न तर खूप चांगले केले परंतु यश मिळाले नाहीये. बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. त्रेचाळीस धावा. शेवटचे 13 बॉल. तेरा चेंडू 28. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल. 3 ओव्हर नंतर 43. शेवटचे 12 बॉल 28. 12 चेंडू 28. चला वेळ वाचवा. वेळ. फिल्डिंग टीम प्लीज. CI11 प्लीज फिल्डिंग लावा आपण. 12 चेंडू 28 ची गरज. बारा चेंडू 28. गोलंदाजीसाठी किरण सानप. गोलंदाजीच्या ट्रॅक. पहिला दिवस सिडको प्रीमियर लीग 2025 मध्ये. उद्या सकाळच्या 17 पासूनच पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत नवीन 4 संघ घेऊन. 1-43. 12 बॉल 28 ची गरज. पहिलाच बॉल उडवलाय आणि तिथे पकडला झेल. लॉंग ऑन मध्ये आकाश मोरे यांना माघारी जावं लागतंय.
विकेट नंबर 2, दुसरा धक्का. नवीन फलंदाज, चला थोडस लवकर चला ना. फुल टॉस आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 24 ची गरज सुजित 11 संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. 10 बॉल 24, शेवटचे 10 चेंडू आणि 24 धावा पाहिजेत. यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळलं, चेंडू अडवलं जाते. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तफलकावर 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. आशुतोष भावसार आणि मयूर हे 2 फलंदाज मैदानामध्ये. 9 चेंडू 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी. शेवटचे 9 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता. किरण सानप पुढे टाकलेला बॉल स्वतः स्वप्नील गामडे चेंडूवरती येतात. मिड ऑफ वरून एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अर्धशतक पूर्ण झाले फलंदाजी करणाऱ्या संघाचं. 50 धावा धावफलकावर. अजून 21 धाव्यांची आवश्यकता आहे, परंतु चेंडू तुमच्याकडे 8 शिल्लक आहेत. 8 बॉल 21 या मैदानावर या धावा झाल्यात, परंतु आज या मॅच मध्ये ते करावं लागेल जर विजयापर्यंत जायचं सुजित 11 संघाला. 8 चेंडू 21 ची आवश्यकता. शॉर्ट बॉलचा वापर. मिड ऑफला पुन्हा एकदा बॉल चाललाय. खेळायचा होता मिड विकेटला, बॉल गेला मिड ऑफला. धाव नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या 50 वर स्थिर. 2 बाद. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे चेंडू 7 धावा पाहिजेत 21. 7 बॉल 21. यावेळेस मात्र फुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, हाय अँड हँडसम सिक्सर. 6 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. 6 बॉल 15 रन असं विजयाचं समीकरण. एका बाजूला सुजित 11 तर दुसऱ्या बाजूला सिया 11. आजच्या दिवसातली शेवटची लढत. 71 धावांचं लक्ष आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना मॅच आली आहे. 6 बॉल 15. सहा चेंडू 15 ची गरज. 2 बाद 56. कुणाल गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चाललाय. तिथे चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे 57. 5 चेंडू मध्ये 14 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 2 बाद 57 झाल्यात. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे, अर्थात शेवटचं षटक कुणाल यांच्या हातामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. शॉट अँड पुल. आशुतोष भावसार यांच्या बॅट मधून निघतोय. एक बहारदार षटकार. या फटक्यांची गरज. मॅच आली आहे 4 बॉल 8. मिड विकेटला एक टोले जंग तडाखा. मॅच समीकरण बदलवणारा हा षटकार. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. कुणाल कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉलचा वापर. अजून एक पुल आणि लागोपाठचा हा दुसरा धमाकेदार षटकार. नाव आशुतोष भावसार. ऑन फायर.
मॅचचं समीकरण बदललंय. 3 बॉल 2. पाहूयात कुणाल गोलंदाजी करण्यासाठी. अजून एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये बॉल खेळलाय आणि हा विजयी षटकार. 3 लागोपाठचे षटकार